या सगळ्या प्रकरणाचा। नक्कीच वेदांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। आता दिल्लीतील दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय। सोमेश, ही दृश्य आम्ही समोर बघतोय, बहुतेक आंदोलकांना भोवळ आल्यासारखं या दृश्यांमध्ये दिसतं। नक्की काय घडतंय सोमेश? थोड्याच वेळात आपण सोमेश कोलगे आपल्या प्रतिनिधींशी संपर्क साधू, परंतु आता ही दृश्य आपण बघतोय त्यामध्ये आंदोलन करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला भोवळ आल्याची दृश्य होती आणि त्यांना मदत केलेली आहे राहुल गांधी यांनी आणि आपल्या गाडीमध्ये आता ते बसवतायत। खूप मोठ्या आक्रमक अशा पद्धतीने गेला 1 ते 1.5 तास हे आंदोलन सुरू आहे आणि यामध्येच या आंदोलकांना भोवळ आल्याची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आता राहुल गांधी त्यांना मदत करतायत। दरम्यान महत्वाच्या नेत्यांना इंडिया आघाडीच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये राहुल गांधींचा सुद्धा समावेश खरं तर आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला सांगतील। सोमेश, नक्की काय घडतंय? आंदोलकाला भोवळ आल्याचं दृश्य आम्ही पाहिलं। तर आता आपण या आपल्या दृश्यांमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसेल की काही कार्यकर्ते हे बॅरिकेडच्या या बाजूला उभे होते आणि काही कार्यकर्ते बॅरिकेडच्या या बाजूला, जो सर्वसामान्य नागरिकांना आणि माध्यमकर्मींसाठी जिथपर्यंत जाण्याची परवानगी आहे या रस्त्यावर तिथपर्यंत च्या बाजूला कार्यकर्ते उभे होते आणि पलीकडच्या बाजूला खासदार उभे होते, जिथे सध्या कोणीच नाहीये। आणि या बाजूला जे कार्यकर्ते उभे होते त्यांच्यापैकी कोणाला तरी भोवळ आली असं कळते। आता जर आपण पाहिलं तर पलीकडे म्हणजे हा संसदेच्या बाजूचा परिसर आहे आणि त्या परिसरातून जितके खासदार इथे आंदोलन करण्यासाठी ठिय्या आंदोलनासाठी बसले होते त्या सर्वांना एका बसमध्ये भरून 3 बसेसच्या माध्यमातून परत पोलिसांमार्फत नेण्यात आलेले आहे। आणि हे आंदोलन आता एक प्रकारे जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे स्थगित झालेले, तहकूब झालेले असं आपण नक्की म्हणू शकतो। आणि त्याचवेळी जे बॅरिकेडच्या या बाजूला काही कार्यकर्ते होते त्यांना भोवळ आल्याचं समजते। काही खासदारांना देखील धक्काबुक्की झाल्याचं खासदारांनी म्हटलं होतं। जर आपण या बाजूला पाहिलं तर हे सर्व कार्यकर्ते हे एका बाजूला हजर होते आणि दुसऱ्या बाजूला